जळगाव बस स्थानकावर आहे। जळगाववरून बुलढाण्याला जात आहे ही बस। पूर्ण व्हिडिओ पहा। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भूषण आणि तुम्ही मला बघू शकतात। आज मी जात आहे बुलढाण्याला। जळगाववरून मी बसलेलो आहे। जळगाववरून ही शेवटची बस असते संध्याकाळी 5:30 वाजता, जी जळगाववरून जाते चिखलीला। तर आपण मलकापूर मार्गे बुलढाणा असं जाऊ शकतो। लवकर येऊन बसलोय मी, 5 वाजता येऊन बसलोय। बस इथे थांबलेलीच होती, जागा भेटली मला, पण ऊन भरपूर प्रचंड आहे म्हणून रुमाल बांधून बसलेलो आहे। गरम हवा पण लागत आहे। तर बस जाईल, मी व्हॉइस ओव्हर देण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण की बसमध्ये आवाज भरपूर असेल। तर तुम्ही बघा व्हिडिओ कसा येतोय काय, मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता। आता आपली बस निघायला सुरुवात झालेली आहे। बरं, तर जसं जसं जिथं जिथं बस थांबेल किंवा काही असेल तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल। तर चला बघूयात कसा असतो जर्नी बसचा आपला, जळगाव ते बुलढाणा। या काही जागांवरती मी बोलणार नाही, तुम्ही फक्त व्हिडिओ पहा आणि एक नॅचरल व्हिडिओ आपण ठेवण्याचा याला प्रयत्न करूयात। ही जी समोरची बस तुम्हाला दिसते आहे, याची गर्दी तुम्ही पाहू शकता किती आहे। लोक कुठून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत। आता बस लागलेली आहे तिच्या मार्गाला जाण्यासाठी। चिखलीला निघालेली आहे बस, आपण मध्ये उतरणार आहोत। आज तुम्ही पाहू शकता बसमध्ये जास्त गर्दी नाही आहे, कारण की बस इकडनंच निघालेली आहे। आम्ही लवकर आलो होतो, लवकर आल्यामुळे जागा भेटली, सर्वजण बसून आहेत आणि छान वाटले जेव्हा तुम्हाला जागा भेटते तेव्हा। पण थोडं लवकर यावं लागतं, बराच वेळ झाला मला येऊन इथं, आणि जास्त वेळ पण नाही, पण अर्धा तास तर नक्कीच झालेला होता मला। थोडं आधी यावं लागलं होतं आणि घरातून त्याच्या आधी निघायला लागलं। तर असं आहे, हे बघा लिहिलेलं आहे चिखली जळगाव बुलढाणा मलकापूर, पण आतमधले जे स्टॉप्स आहेत ते पण इथं लिहिलेले आहे। घरातनं आम्हाला थोडं लवकरच निघावं लागतं, म्हणजे जर 5:30ला ही बस इकडनं निघते तर आपण समजा 4:30ला वगैरे किंवा 4:45ला घरातनं निघायचं। त्या हिशोबाने आपल्याला लवकर जागा भेटते, बाकी काही नाही। पण इथं उन्हातही थांबावं लागतं, ऊन भरपूर प्रचंड आहे। जर तुम्ही जळगावातनं ही व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहीत असेल, जळगावचं ऊन खूप जास्त आहे। आता हा मॅप तुम्ही पाहू शकता, गाडीचा स्पीड किती आहे, लगभग 69-70 असं स्पीड आहे। गाडी बऱ्यापैकी फास्ट जाते आहे, स्पीडमध्ये जात आहे, म्हणजे बऱ्यापैकी लवकर लवकर कव्हर करते असं वाटतं आहे गाडी आता। आता गाडी पोहोचलेली आहे भुसावळ बस स्टँडला, आणि इकडे पण तशी प्रचंड गर्दी आहेच, काही उतरणाऱ्यांची काही चढणाऱ्यांची, भरपूरच जास्त गर्दी आहे इकडे। आले सर्वजण, तर अशी गर्दी हळूहळू जमा होत असते बसमध्ये चढण्यासाठी।
आता गाडी वरणगाव सोडत आहे. तर ही गाडी वरणगाव मार्गे असते. वरणगावचा पण स्टॉप ही घेते आणि पुढे निघालेली आहे. आता तुम्ही एक अंदाज लावू शकतात, जर तुम्हाला कळत असणार की किती स्पीड असू शकतो या गाडीचा, कशा पद्धतीने गाडी चालली आहे. रस्त्यावरचे जे रेषा आहेत ते किती जोरात मागे जात आहे, म्हणजे गाडी तर बऱ्यापैकी जोरात जाते. ओके, तर मुक्ताईनगर येईल, मग मलकापूर आणि बुलढाणा अशा पद्धतीने हा गाडीचा प्रवास असतो. बुलढाण्यानंतर चिखलीला जाते ही गाडी पुढे. मुक्ताईनगरला जवळपास गाडी 20 मिनटं थांबली आणि त्याच्यानंतर निघाली. आता गाडी परत चालली आहे, तिच्या मार्गावर लागलेली आहे गाडी. म्हणजेच आता इकडे येईल मलकापूर, बुलढाणा आणि मग चिखली. आता तुम्ही पाहू शकता की गाडी जी आहे मलकापुरात पोहोचलेली आहे. मलकापुरात भरपूर ट्रॅफिक झालेलं आहे. समोरून पण गाड्या येत आहे, साईडने गाड्या आहेत, बाजूला पण गाड्या आहेत आणि सर्वजण आता वाट पाहत आहेत की हा रस्ता ट्रॅफिक जो आहे हा कधी क्लिअर होणार. आता मलकापुरातनं पण गाडी निघालेली आहे आणि आता आपण जातो आहे बुलढाणा मार्गेला. तर बुलढाण्याला पोचायला हिला नेमका किती वेळ लागला, तर ही बुलढाण्याला पोचली जवळपास 10 वाजता. कारण की आज भरपूर ट्रॅफिक लागला होता मलकापुरामध्ये, म्हणून बुलढाण्याला पोचायला हिला लगभग 10 वाजलेत. ठीक आहे, मी पुढचा व्हिडिओ रेकॉर्ड नाही करू शकलो कारण की मग आम्हाला पुढची कामं होती आणि उतरण्याचं पण थोडीफार गर्दी असल्यामुळे मी तो व्हिडिओ रेकॉर्ड नाही करू शकलो. आता तर समजा आपण मलकापुरातनं जातो आहे, पण जो टायमिंग आम्हाला लागलेला बुलढाण्याला पोहोचलो तो जवळपास 10 वाजून गेले होते ट्रॅफिकमुळे. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून तुम्ही सांगू शकतात. व्हिडिओ बघण्यासाठी तुमचं धन्यवाद. अशी भरपूर पॅक होऊन जाते गाडी मलकापूरवरनं बुलढाण्याला जाताना.